सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्यात युती झाली असून एकूण 7 जागा लढविण्यात येत आहेत, अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते के.डी. कांबळे व राष्ट्रीय समाज पक्षाचे शहर अध्यक्ष सुनील बुजुर्गे यांनी पत्रकार परिषदेत दिली। सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 करिता राष्ट्रीय समाज पक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या दोन्ही पक्षाची युती जाहीर करण्यात आली। रासपचे मुख्य महासचिव माऊली सलगर व आरपीआयचे प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या उपस्थितीमध्ये निवडणुकीबाबत नियोजन करण्यात आले आहे। प्रभाग क्रमांक 5 मध्ये शिवम सोनकांबळे कब्बशी, ब मध्ये अर्चना राजपूत कब्बशी, क मधील माधवी काळे कब्बशी तसेच ड मधील सुजित कोकरे कब्बशी तसेच रासप उमेदवार प्रभाग क्रमांक 4 येथील 4 ड उमेदवार देवेंद्र लोंढे शिट्टी तसेच प्रभाग क्रमांक 7 मधील उमेदवार मनीषा भोसले शिट्टी, प्रभाग क्रमांक 24 ड मधील उमेदवार संपन्न दिवाकर कब्बशी हे उमेदवार निवडणुकीस उभे आहेत। अंतर्गत आरपीआय 4 तर रासप 3 जागा लढत आहे। या सर्वांना निवडून आणण्यासाठी दोन्ही पक्ष प्रयत्न करणार आहेत। शहर हद्दवाढची फसलेली योजना शिवाजीनगर बाळे परिसरामध्ये निवडणूक केंद्राचा अभाव, बाळे परिसर एमएसईबीच्या दृष्टीने ग्रामीण मोजली जाते, त्यामुळे या भागात ग्रामीण भागाप्रमाणे होणारे लोड शेडिंग आदी मुद्द्यांवर निवडणूक लढविण्यात येणार आहे। राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या युतीमधून या ठिकाणी प्रभाग क्रमांक 5 मध्ये सोनकांबळे यांचे चिन्ह आहे कब्बशी, आमचे जे राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार आणि रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार या सर्व उमेदवारांना या प्रभागातील लोकांनी निवडून द्यावं एवढं सांगण्याकरता आम्ही आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। मी आपल्याला या ठिकाणी या सोलापूर शहरातील मतदारांना या ठिकाणी मी स्वाभिमानाने सांगू इच्छितो की या निवडणुकीमध्ये जे 100 उमेदवार उभे आहेत 102 त्यामध्ये सर्वात उच्च शिक्षित उमेदवार कोण असेल तर आमचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा उमेदवार शिवम सोनकांबळे हा उच्च शिक्षित आहे। त्यानं उच्च शिक्षण घेतलं तरी त्यांनी समाजाला वाहून घेण्याकरता समाजाची काहीतरी सेवा करावी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तळागाळामध्ये पोहोचवावा याकरता त्यांनी या निवडणुकीमध्ये त्यांनी उडी घेतलेली आहे। तेव्हा आम्ही प्रभाग 5 आणि इतर प्रभागातील लोकांना आम्ही कळकळीची विनंती करतो की अशा चांगल्या उमेदवारांना आपण निवडून द्यावं याकरताच याची आम्ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली। या पत्रकार परिषदेस माऊली सलगर, सुशील सरवदे, शिवम सोनकांबळे यांच्यासह उमेदवार उपस्थित होते।